जिल्हाधिकारी पंडा सर व पोलीस अधीक्षक एम रमेश यांच्या आदेशानंतर अहेरी पोलिसांचा कडक बंदोबस्त आलपल्ली सिरोचा राष्ट्रीय महामार्ग 353C वर रस्त्याचं काम सुरू असल्याने या मार्गावर जड वाहनांच्या वाहतुकीला बंदी असतानाही गेल्या काही दिवसांपासून जड वाहने सुरू होती, त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला होता। दरम्यान गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक एम रमेश यांच्या आदेशानुसार 21 ऑगस्ट पासून या मार्गावर जड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली। अहेरी पोलिसांकडून मार्गावरील प्रमुख ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून बंदी असतानाही जड वाहने मार्गावर येऊ नयेत यासाठी पोलिसांकडून विशेष लक्ष दिले जात आहे। आलपल्ली सिरोच्या 353C या मार्गाचे काम सध्या सुरू आहे। रस्त्याची कामे सुरू असताना मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वाहतूक झाल्यास वाहतूक कोंडी सोबतच अपघाताचा धोका वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने जड वाहनांना बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। पोलीस प्रशासनाच्या या कारवाईमुळे रस्त्याचे काम सुरळीत होण्यास मदत होणार आहे, तसेच वाहन चालक आणि प्रवाशांची सुरक्षितता राखण्यास मदत होणार आहे। बंदींचे उल्लंघन करणाऱ्या जड वाहनांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत असल्याचे सांगण्यात येते। अहेरी पोलिसांनी नागरिक व वाहन चालकांनी प्रशासनाच्या आदेशाचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे। शिरोंच्या मार्गावर 353C रोड आहे हा, आणि या रोडवर जड वाहने जात होती। तर कालपासूनच ट्रॅफिक पोलीस आणि कलेक्टर साहेबांचा आदेश व SP साहेबांच्या आदेशानुसार कालपासून इथे जड वाहनांना बंदी घालण्यात आली होती, तशी नोटीसही देण्यात आली होती। त्यामुळे परत काही गाड्या जाऊन चक्काजाम झालेला होता, त्यामुळे परत एकदा आहे ना त्या ठिकाणी सिक्युरिटी व पोलीस डिपार्टमेंटचे अधिकारी कर्मचारी यांना लावण्यात आलेलं आहे, आणि यानंतर कोणत्या गाडी असतील तर त्यावर कार्यवाही केली जाईल अशा पद्धतीनं इथे कारवाई सुरू आहे। तर आपण पाहू शकता आता फक्त छोट्या गाड्या चालवायला आणि मोठ्या गाड्या सर्व वगैरे बंद आहेत। एस मराठी न्यूजसाठी विदर्भ संपादक जावेद अली सय्यद, गडचिरोली।